हॅलो फ्रेंड्स, आपण पावसाळा चालू झाला की भजी करतोच. तर आज आपण म्हैसूर स्पेशल भजी बनवतोय. तर बघाल, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही भजी होतात. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, 1 कप दही घ्यायचं, त्यानंतर मीठ, थोडासा सोडा आणि गोड साखर टाकून याला छान फेटून घ्यायचं. एकसारखं मिश्रण तयार झालं पाहिजे. स्मूथ असं बेटर तयार झालं पाहिजे. खूप टेस्टला छान लागतात. नक्की एकदा या पद्धतीने जर ट्राय केला तर मस्त अशी ही म्हैसूर भजी बनतील. तर पाहू शकाल, खूप स्मूथ असं हे बेटर तयार झालेलं आहे, पाहू शकाल. तर त्यानंतर मी त्याच कपाने 1 कप मैदा घेतला आहे. तर मिक्स करून घ्यायचं आहे आपण याला. तर हाताच्या मदतीनं किती छान तुम्ही फेटून घ्याल तेवढं मस्त अशी भजी छान बनतात, फुलतात. तर मी हाताच्या मदतीने याला फेटून घेते, बघाल तुम्ही, मस्तच. तर किती छान फुललं आहे बघा. त्यानंतर आपण याच्यामध्ये मिरची बारीक कट केलेली, तिखट असली तर थोडी कमी जास्त करू शकता, कोथिंबीर बारीक चिरलेली, त्यानंतर खोबऱ्याशिवाय याला टेस्ट येत नाही तर खिसलेलं ओलं खोबरं टाकायचं, त्यानंतर जिरं आणि आलं खिसून टाकायचं, म्हणजे टेस्टला छान लागतं त्याच्यामध्ये. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, पाहू शकाल. मस्तच मिक्स करून घेतल्यानंतर आपण याला झाकण लावून ठेवायचं आहे. तर 2 ते 3 तास तुम्ही हे मिश्रण ठेवू शकता. तर बघाल, तर फुलल्याशिवाय याला टेस्ट येत नाही, त्यासाठी हे भिजायलाच पाहिजे. तर खूप टेस्टला छान लागतं, त्यासाठी आपण भिजत ठेवायचं. त्यानंतर याच्यासाठी स्पेशल चटणी बनवतो आहे. त्यासाठी ओलं खोबरं, मिरची, त्यानंतर फुटाणे डाळ, त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची. त्यानंतर आपण याच्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकून याला बारीक करून घ्यायचं आहे. तर पाहू शकाल, तर परफेक्ट अशी चटणी आपली तयार होते. तर एका भांड्यामध्ये मी काढून घेते आहे. तुम्ही नक्कीच या पद्धतीने ट्राय केला तर दुसरी पद्धती विसरून जाल, इतकी टेस्टी ही भजी बनतात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मी मिक्स करून घेते आहे. तर तडका तयार करूया. त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं, 1-2 चमचे. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर कढीपत्ता, तुम्ही हवं असल्यास सुकी मिरची देखील टाकू शकता, पण मी फक्त मोहरी आणि थोडासा हिंग टाकून घेत आहे आणि कढीपत्ता याची फोडणी मी टाकणार आहे. तुम्ही याच्यामध्ये जिरं देखील टाकू शकता, पण मी अगोदरच टाकलेलं, त्यासाठी टाकलं नाही. मिक्स करून घेऊयात. खूप टेस्टी अशी चटणी ही तयार होते, पाहू शकाल. मस्तच. तर घट्टसर अशीच ठेवायची आहे. तर मी याला 3 तास भिजवून घेतले मिश्रणाला. म्हैसूर भोंडा म्हणतात त्याला. तर आपण पाणी घेतलंय, पाण्याचा हात लावायचा आणि त्यानंतर याला हात लावायचा नाही, आपण असा एक गोळात घ्यायचा, पाहू शकाल. मस्तच. आणि त्यानंतर तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये सोडून द्यायचं, पाहू शकाल. सेम याच प्रोसेसने सगळी ही भजी बनवून घ्यायची आणि मीडियम फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे. सुपर टेस्टी लागतात, तुम्ही एकदा जरूर ट्राय करा. तर फुलतात देखील छान आणि वरून अशी कुरकुरीत होतात ही भजी. तर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं. 4 ते 5 मिनिटांमध्ये हे तळून जातात आणि आतून देखील छान पचले जातात, अजिबात कच्चे पण राहत नाही. आणि मीडियम फ्लेमवर भाजलं तर खूप छान भाजले जातात भजी. तर बघाल, कलर आल्यानंतर हलका ब्राऊन कलर मी याला काढून घेते आणि सेम याच प्रोसेसने मी उरलेली देखील भजी बनवणार आहे, पाहू शकाल. याचा कलर देखील छान आलेला आहे.
तर गरमागरम या पावसाळ्यात नक्कीच या पद्धतीने ही भजी ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.